स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आम्ही घरी फक्त तिघीच होतो। तिचे आप्पा आणि पप्पा हे दोघंही हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे आज फक्त कढी आणि सोयाबीन भात एवढंच बनवलं आणि ते पण सहाराच्या आवडीचं होतं। आणि पहिल्यांदा सोयाबीन वडे पण खाऊन पाहिली। तिला इथं बघतच असाल तुम्ही, तिखटसुद्धा लागत आहे तरी पण ती खाऊनच बघत आहे। आणि आज सर्व घरात पसारा तसाच पडला होता, त्यामुळे दोघींनी त्यानंतर सगळा पसारा उचलला आणि घर पूर्णपणे स्वच्छ केलं। त्यात तिला सहाराची पण मला मदत होत आहे, कारण आज तिची ट्युशन पण नव्हती। त्यानंतर अंघोळ केली आणि आज पहिले जेवण केलं आणि त्यानंतर अंघोळ केली, कारण स्वामिनीला बघायला कोणीच नव्हतं। ते सहारा शाळेत गेल्यामुळे मला आज तिला एकटीलाच बघावं लागलं, त्यामुळे आज सर्व कामाला लेटच झालं। त्यानंतर माझं अंघोळ झाली, त्यानंतर मी तयार झाली। तयार कसली, फक्त बॉडी लोशन लावलं आणि त्यानंतर तयारी वगैरे सगळं राहिलं। पहिले स्वामिनीला झोपून दिलं आणि त्यानंतर सहाराचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली। केस वगैरे तसेच करायचे राहिले। पहिले आपल्याला सगळ्याच हाऊसवाईफला सुरुवातीला आपल्या मुलाबाळांचं बघावं लागतं, त्यानंतर सगळं करावं लागतं। इथं आता सहाराचे पेपर्स चालू होणार आहे, तसे रोज तिचा अभ्यास घ्यावा लागतोच आणि सगळ्याच आईंना हे करावंच लागतं। सगळे घरातली कामं आटपूनसुद्धा हे मुलांचा अभ्यास हे घेणं सगळ्यात आवश्यकच आहे। त्याशिवाय ते ऐकतच नाही आणि अभ्यास करायला पण बसत नाही। त्यानंतर सगळे तिचा अभ्यास झाल्यावर आज एक पार्सल आलं होतं, म्हणजे ते 4-5 दिवस अगोदरच मागितलं होतं, बोलावलं होतं आणि त्यामध्ये आलं आहे वॉलपेपर। स्वामिनीने ते आता 2-3 महिन्यातच ते आता तिनं पूर्णपणे वॉलपेपर तुम्ही हॉलमध्ये बघितलं तर पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। त्यातही सहाराचं चालू आहे, मी दाखवते। संध्याकाळ झाली, स्वामिनी झोपेतून उठली होती आणि तिला बाहेरची जिल्हा परिषद शाळा आहे, ती सगळ्या मुलांना बघत आहे आणि ते सगळं ते दुकानात बसते, त्यामुळे तिलासुद्धा ते मुलं ओळखतात, तिच्याशी बोलतात माडीवरूनच। आणि मग संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो। तिचे पप्पा आले आणि हॉस्पिटलचं काम झालं नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची आमची तयारी होती। आयुर्वेदिक हॉस्पिटलची आम्ही माहिती काढायला गेलो होतो। बाहेर गेलो आणि काही खाणार नाही असं तर होऊच शकत नाही, त्यामुळे आम्ही वडापाव वगैरे सगळं पार्सल आणलं तिथं काही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।